श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. तुमचं आयुष्य बदलण्यासाठी बघा प्रत्यक्षपणे काही नियम असतात, परंतु कोणते नियम आपण प्रत्येकाचं आयुष्य पाहत असतो आणि त्यानुसार आपण जीवन जगत असतो. परंतु जर विचार केला की आपल्या आयुष्यामध्ये बदल करायचा आहे, मग नेमकं काय करावं लागेल? ज्याप्रमाणे आपल्यामध्ये असणारी बोलण्याची कला ही एखाद्या जादूपेक्षा कमी नाही आहे. बोलण्याने जग जिंकू शकतो, कारण शब्दांचा जादूगार असणारा माणूस हा ज्ञानी व्यक्तीला देखील आपल्या प्रभावाखाली आणू शकतो. आपण विचार करतो ना, अरे ही व्यक्ती आहे ना, कोणाला ऐकत नाही आहे, सहजपणे बोलून जाते, कारण त्या व्यक्तीमध्ये बोलण्याची कला आहे. बघा प्रत्यक्षात जर आपण विचार जर केला ना, काही लोक आपल्याला आयुष्यामध्ये अशी भेटतात की आपलं आयुष्य बदलून टाकतात, आणि काही माणसं अशी असतात की बघा आपल्या आयुष्य त्यांना कुठेतरी खटकतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्यामध्ये असणारा नकारात्मक. आता नकारात्मकता का, याचा जर आपण विचार जर केला, कोणी तुम्हाला नकारात्मक प्रश्न जर तुम्हाला विचारत असेल, तर नकारात्मक बोलत असेल तर तुम्ही लगेच चिडून बघा त्यांना उत्तर देऊ नका. तुम्ही एखाद्याला चिडून उत्तर देत असाल तर तुमच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर नसेल, बरोबर की नाही? आपल्याला नकारात्मकता कशामुळे प्राप्त झालेली आहे? कारण समोरच्या व्यक्तीने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे नसतं, किंवा दुसरं उत्तर आपल्याकडे हे असू शकतं की आपल्याला आपला सत्यपणा, बरोबर की नाही, लपवायचा असतो. जर आपल्याकडे सत्याचं उत्तर असेल तर समोरच्या व्यक्तीला आपण सहजपणे उत्तर देऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे समर्थ म्हणणे स्वार्थी. आपला देह स्वार्थी आहे का? विचार जर आपण केला की तुमच्या डोक्यातून एक गोष्ट नक्कीच काढून टाका, कारण आपण आयुष्य जीवन जगत आहोत या कलियुगामध्ये. कारण कृतयुगामध्ये 100% पुण्याई होती. हळूहळू बघा वेळ बदलली, युग बदललं. कृतयुगानंतर त्रेतायुग आलं, त्रेतायुगानंतर द्वापार युग आलं. 75% पुण्याई, 75%वरून 50% पुण्याई आली, आणि आता कलियुग चालू आहे, 25%वर पुण्याई आली. म्हणजेच आपल्याकडे असणारी गोष्ट, आपल्याकडे असणारी वस्तू आपण दुसऱ्यांना देत नाही. जी गोष्ट आपल्याजवळ आहे, जी वस्तू आपल्याजवळ आहे, त्या वस्तूचा अभिमान आपल्याला असतो. आपण गर्वामध्ये जगत असतो. माझ्याचकडे सर्व काही आहे हे आपण दाखवत असतो. परंतु समर्थ म्हणाले स्वार्थीपणा बरा नव्हा. कारण का, आपल्याला बघा ज्याप्रमाणे रावणाची लंका ही सोन्याची होती, बरोबर की नाही? आता इतकं सोनं असताना आपल्याला जर एवढं मिळालं असतं तर, परंतु बघा, बरोबर की नाही, शेवटी रावणाचा सुद्धा काय झाला, अभिमानच ना, गर्वपणा शेवटी त्याला आला ना. म्हणून समर्थ म्हणाले आपल्यामध्ये स्वार्थीपणा नसावा. समोरची व्यक्ती काय करत आहे, समोरचा बघा व्यक्ती ज्यावेळी आपल्याला एखादा प्रश्न विचारतो, त्यावेळी त्याचं उत्तर जर आपल्याला देता आलं नाही
तर खरंच आपण कुठेतरी कमी पडलो अशातला भाग नाहीये. काही जण आपली परीक्षा घेत असतात. आपलं आयुष्य आपल्याला बदलायचंय, ते फक्त आपल्या हातात असतं, लोकांच्या नाहीये. म्हणून आपल्याला योग्य शब्द बोलता आले पाहिजे. जगात सगळ्या गोष्टी प्रामुख्याने मिळतील, परंतु काही शब्द असे असतात ना, ते बघा, ते शब्द आपल्या मनाला टोचत असतात. आपण ज्या ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला बोलत असतो तेव्हा त्याच्या भावना दुखावल्या जातात. योग्य वेळी योग्य शब्द वापरले तर तुमची बरीचशी कामं सोपी होतील. जर एखादी व्यक्ती बघा प्रामुख्याने मदत करत असेल, बरोबर की नाही, तर त्या व्यक्तीला आपण सहकार्य केलं पाहिजे. ती व्यक्ती काम करत आहे म्हणून बघा आपण आळशीपणाने जर राहत असू तर उपयोग नाही ना. मग सोप्या शब्दात जर आपण बोलायला गेलो तर बघा, एकमेकांची मेहनत, एकमेकांची मदत आपल्याला उपयोगी येत असते. कारण आपलं बोलणं जे आहे ना, ते राजासारखं असावं. परंतु काम करत असताना बघा प्रत्यक्षात मेहनतीपूर्वक नक्कीच आपल्याला करता आलं पाहिजे. कारण आत्मविश्वास हा एक भाग समर्थांनी आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. जर तुम्ही खोटं बोलत असाल तर लोकांना ते खरं वाटतं, कारण तुम्ही आत्मविश्वासाने बोलत आहात. समोरची व्यक्ती जेव्हा बोलते तेव्हा आपण लगेच त्यावर विश्वास ठेवतो, परंतु काय खरं आहे काय खोटं आहे हे समजून घेणं आपल्याला माहीत असणं योग्य आहे की अयोग्य आपण ओळखायचं. आपल्याला कान दिलेले आहेत ना, आपल्याला डोळे दिलेले आहेत ना. मग समर्थ म्हणाले, समोरच्या व्यक्तीवर आपण लगेच विश्वास ठेवला ना, आपण डोळ्यांनी पाहिलं ना कानांनी ऐकलं, परंतु ती व्यक्ती काय बोलून गेली या बोलण्यावर आपण विश्वास ठेवला. म्हणजे समोरची व्यक्ती खोटं बोललेली आहे का याची माहिती घेणं प्रथमतः गरजेचं आहे. बघा, आत्मसन्मान. समर्थ म्हणाले, जर कोणासाठी तुम्ही तुमचा आत्मसन्मान बाजूला ठेवत असाल ना, तर तुम्ही चुकीचं करत आहात. कारण एक वेळ अशी येते की लोक तुम्हाला तिथेच बघायला येतात तिथे तुमचा अधिकार असेल. आता विचार करा, आपण काय विचार करू, अरे माझ्यापेक्षा हा लहान आहे किंवा ही लहान आहे, तरी अनुभवाने ती मोठी आहे, मग आत्मसन्मान झालाच पाहिजे. असं नाहीये की मी वयाने मोठा आहे परंतु आपलं कर्तृत्व शून्य आहे. अनुभवासी प्रत्यक्ष आता, बरोबर की नाही. म्हणून विचार जर केला, रिस्पेक्ट कोणाला द्यावं, आपण काय विचार करतो, अरे हा तर माझ्या समोर राहतो, माझ्या समोरच्या बिल्डिंगमध्ये राहतो आणि त्याला मी सर म्हणू. विचार करा. पण आपण काय विचार करणार, अरे हा तर माझ्यापेक्षा लहान आहे परंतु अनुभवाने ती व्यक्ती मोठी झालेली आहे, बरोबर की नाही. म्हणून आपल्यामध्ये सुद्धा संयम असणं गरजेचं आहे. ज्या माणसाकडे संयम नाही त्या माणसाला प्रत्येक ठिकाणी नुकसान सहन करावं लागतं. म्हणून कुठलंही काम करत असताना त्या कामाचा फायदा आणि तोटा याचा विचार करूनच तुम्ही उत्तर दिलं पाहिजे. बहुतेक वेळेस काय होतं, लोक तुमच्यावर प्रेशर आणतात की तुम्ही लवकर निर्णय द्यावा, आणि तुम्ही जेव्हा निर्णय घेऊन बसता ना आणि तुमचं नुकसान करून घेता तेव्हा कळतं की आपल्याला संयम असणं गरजेचं होतं. थोडा वेळ थांबायला हवं होतं. कारण निर्णय घेतल्यानंतर विचार करत बसणं चुकीचं आहे. प्रामुख्याने
आधी आपण बघा विचार केला पाहिजे आणि नंतर कृतीमध्ये उत्तर दिलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणाले, तुमचं आयुष्य हे तुमच्या हातात आहे. दुसरं कोणीही तुम्हाला सांगणारं नसेल. ज्यावेळी तुम्ही उत्तम प्रकारे भरारी घ्याल, यशाचा टप्पा गाठण्यासाठी प्रामुख्याने पुढे जाल, तेव्हा तुम्हाला बघा मागे वळून पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. एवढं तुम्ही उत्तम प्रकारे कार्य केलेले असेल. म्हणून या ज्या काही गोष्टी आहेत या जर आपण समजवून बघा प्रत्यक्षात आपल्या आयुष्यात बदल करण्याचा प्रयत्न केला ना, तर आयुष्य खरंच सुंदर आहे. जय जय रघुवीर समर्थ.